श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. वेळ हा खूप सामर्थ्यशाली आहे. वेळ हा खूप सामर्थ्यशाली आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून त्याच्यावर हसू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे. काळ आणि वेळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. या आयुष्यामध्ये जो व्यक्ती आलेला आहे, या आयुष्यामध्ये जो व्यक्ती कष्ट करत आहे, मेहनत करत आहे, सातत्याने प्रयत्न करत आहे, तो व्यक्ती कधीच या वाईट वेळेमध्ये, या वाईट काळामध्ये, या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती, या मोहमायेच्या दुनियेवरती सध्याच्या वेळेला जितके पण शब्द दिलेत तितके कमी आहेत. कारण की माणूस हा वारंवार आपले रंग बदलत आहे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये भाग्यवंत आणि भाग्यशाली ठरायचं असेल ना, या कलियुगामध्ये तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट, प्रत्येक दुःख दूर करायचे असतील ना, तर आज तुला स्वामींची साथ हवी आहे. आज तुला स्वामींचा पाठीलाग हवा आहे. तर नक्की स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील. स्वतः स्वामी तुझ्या वाईट वेळेत, तुझ्या वाईट काळात तुला नक्कीच मदत करतील. तू फक्त स्वामींचे विचार हे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त स्वामींचे विचार हे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि सध्याच्या वेळेवरती, सध्याच्या वेळेमध्ये कुणावरही आंधळा विश्वास करू नकोस. सध्याच्या वेळेमध्ये कोणावरही आंधळा विश्वास करू नकोस. जोपर्यंत स्वामी आहेत तोपर्यंत तुमचं काहीच वाकडं करणार नाही. आणि नक्कीच आपण म्हणतो की आपण स्वामींची भक्ती करतो, स्वामींचे नाव घेतो, तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत. ते का बरं? तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट वेळ आल्याशिवाय चांगली वेळ येत नाही. दुःखद वेळ आल्याशिवाय चांगली वेळ येत नाही. सातत्याने स्वामींवरती विश्वास ठेव. संयमता मनामध्ये बाळग. तुझे सुद्धा दिवस बदलणार, तुझ्या सुद्धा इच्छा पूर्ण होणार. तू फक्त पूर्णतः विश्वास स्वामींवरती दाखव. आणि नक्कीच पुढील स्वामींचे विचार ऐकण्यापूर्वी आपल्या या आर.के. मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून, आजचे हे स्वामींचे शब्द पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर नक्कीच वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे. तर स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द काय सांगतात? या कर्मभूमीवरती माणसाचे कर्म हे त्याचे आयुष्य बदलतात. जर तू आज तुझ्या कर्मांवरती विश्वास ठेवलास, तर नक्कीच तुझे आयुष्य बदलणार. पण सध्याची वेळ आणि परिस्थितीप्रमाणे फुल ना फुलाची पाखी जर तू तुझ्या आयुष्यातून कोणा इतरांना मदत करत आहेस, आज तुझ्या आयुष्यामधून कोणाच्या दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद जात आहे, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. एक महत्त्वाचा टप्पा सांगतो स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यापूर्वी. एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यापूर्वी. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. आज बऱ्याच लोकांनी पाहिले असतील ती छोटी छोटी चिमुकली पोरं जे की आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे कष्ट करत आहेत, आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रयत्न करत आहेत. त्यांची वेळेनी परिस्थिती खराब आहे. सध्याच्या वेळेमध्ये काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाहीत, काही लोकांना चालता फिरता हे आयुष्य बघता सुद्धा येत नाही. काही लोकांच्या पुढे पाठी कोणी नाही, काही लोक अनाथ आहेत. तर अशी वृद्ध माणसं जी रस्त्यावरती एकटी सोडलेली आहेत वृद्धपणेमध्ये, अशी बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या कामामध्ये व्यस्त झालेला आहे. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. प्रत्येक माणूस मेहनतनी कष्ट करतोय. पण त्यासोबत आपल्या आयुष्यामधून पण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये थोडंफार आनंद जावं असं विचार माणसाने मनामध्ये बाळगलं ना, तर या सध्याच्या वाईट वेळामध्ये असा एकही व्यक्ती आपल्याला रस्त्यावरती भीक मागताना दिसणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा तुला का सांगतोय? हा महत्त्वाचा टप्पा तुला का सांगतोय? कारण की या महत्त्वाच्या मुद्द्याला आज जर प्रत्येक माणूस एकत्र झाला, फुल ना फुलाची पाखी, प्रत्येक
प्रत्येक माणसाने एकत्र येऊन या लोकांना मदत केली तर नक्कीच लाख मोलाचे काम होऊ शकते, नक्कीच लाख मोलाचे काम होऊ शकते. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवत असेल तर तुझे कर्म बदलण्याची हीच वेळ आहे, तुझे कर्म बदलण्याची हीच वेळ आहे. आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केले, बऱ्याच लोकांनी या मुद्द्याला दुर्लक्ष केले, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली. काही लोकांनी मदत केली ते म्हणजे अंगना चव्हाण, विमल मुचंडी, कौशल्या परदेसी, नंदकुमार सर आणि फुलाबाई थोपटे. या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की या कर्मभूमीवरती, या मोहमायेच्या दुनियेवरती प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करतो. या लोकांनी थोडं तरी त्या लोकांचा विचार केलेला आहे, ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेमध्ये कुणीच करत नाही. स्वतः स्वामी म्हणतात, जर माणसाने एक धर्म पाळला तर माणूस कधीच या जगामध्ये पाठी पडणार नाही, तो म्हणजे माणुसकीचा धर्म. आणि माणुसकी ही सध्याच्या वेळेतून गायब झालेली आहे, नष्ट झालेली आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज जर प्रत्येक स्वामी भक्तांनी फुलना फुलाची पाकळी छोटीशी का होईना पण नक्कीच स्वतःच्या पदरातून होईल तेवढी या गोष्टीला मदत केली तर अगदी लाख मोलाचे काम होईल, अगदी लाख मोलाचे काम होईल. तर या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी पाठवावी, तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर अगदी लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. म्हणतात ना, कर्म हे माणसाचे आयुष्य बदलतात, कृत्य हे माणसाचे आयुष्य घडवतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझे कर्म आणि तुझे कृत्य स्वतः स्वामी पाहत आहेत. आज कोणासमोर दिखावा करू नकोस, पण नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. शेवटची विनंती हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे, स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे. आणि नेहमी स्वामी सांगतात दुसऱ्याचं ऐका पण आचरण्यात आणण्यापूर्वी, दुसऱ्याचं ऐका पण आचरात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्या अगोदर आचरणात आणू नका. आज बरीच लोक आपल्याला सल्ले देतात, आज बरीच लोक आपल्याला खूप काही शिकवतात, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःचं मन स्वतःला कधी खोटं बोलत नाही, स्वतःचं मन स्वतःला कधी खोटं बोलत नाही. आणि जो जबाबदारी व्यक्ती आहे, जो समजूतदार व्यक्ती आहे, तो प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये विचार करतच असतो. एखाद्या माणसाने एखादी गोष्ट सांगितली ना, तर त्या गोष्टीला स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर तोला, कारण की नेहमी जो स्वामींचे विचार ऐकतो तो चुकीचे विचार कधी करू शकत नाही. आणि आज तू स्वामींचे विचार ऐकतोयस ना, तर आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे शब्द तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात, तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. तर नक्कीच या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती बरीच लोक चुकतात, बरीच लोक सत्य असतात, बरीच लोक खोटं असतात, बरीच लोक कपट करतात, तर बरीच लोक इतरांचं चांगलं करतात. एक गोष्ट तुला सांगतो, तुझा बघण्याचा दृष्टिकोन, तुझा वागण्याचा दृष्टिकोन हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट बदलून टाकतो. तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन, तुझा वागण्याचा दृष्टिकोन हा तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकतो. एकच माणूस आहे, तो एक माणूस चांगल्या रीतीने सुद्धा दृष्टिकोनाने विचार करू शकतो, वाईट दृष्टिकोनाने सुद्धा विचार करू शकतो. एखाद्या चांगल्या वस्तूला, एखाद्या चांगल्या गोष्टीला एखादा माणूस चांगल्या दृष्टिकोनाने विचार करतोय तर त्याला ते चांगलंच वाटणार, पण चांगल्या गोष्टीला सुद्धा आपण वाईट नजरेने बघितलं तर ती आपल्याला गोष्ट वाईट सुद्धा वाटते. म्हणजे माणसाचे दृष्टिकोन महत्त्वाचे आहेत त्याचे आयुष्य बदलण्यासाठी, माणसाचे दृष्टिकोन महत्त्वाचे आहेत त्याचे आयुष्य बदलण्यासाठी. स्वामींचे अनमोल विचार तू आता ऐकत आहेस, स्वामींचे दुर्मिळ विचार तू आता ऐकत आहे, जे स्वामींचे विचार स्वतः स्वामी पृथ्वी लोकावरती येऊन स्वामींनी सांगून गेलेले. कारण की स्वामींना माहिती होतं की माणसाचे आयुष्य पुढे जाऊन कसे होणार आहे, माणसाचे आयुष्य पुढे जाऊन कसे होणार आहे. तर योग्य ते मार्गदर्शन तू आता ऐकत आहेस. स्वामींसाठी आज फक्त थोडासा वेळ काढ, स्वामींसाठी फक्त आज थोडासा वेळ काढ. आणि
आणि नक्कीच चुका ह्या माणसांकडून होत राहत असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या कर्मांचे आपल्याला फळं ही भोगावी लागतात, ती याच पृथ्वी लोकावरती भोगावी लागतात. दुःख आणि संकट आपले अनुभव वाढवतात, पण त्यासोबत जेव्हा जेव्हा माणूस चुकतो, माणूस हा चुका करतो आणि चुकातूनच अनुभव मिळतो, दुःखातूनच अनुभव मिळतो. तो अनुभव तुला पुढच्या वेळेस ही चुकी करू नको ह्या गोष्टी शिकवून जातो. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये तू चुकला असशील ना, तर त्या चुकीची जर तू जाणीव ठेवतोयस तर नक्कीच या आयुष्यामध्ये कधी माघार घेणार नाहीस, या आयुष्यामध्ये कधी मागे पडणार नाहीस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखाद्या व्यक्ती चुकी करतो आणि ती चुकी लपवतो, ते मार्ग योग्य नाही. एखाद्या व्यक्ती चुकी करतो आणि ती चुकी लपवतो इतरांपासून, ते मार्ग बरोबर नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्याकडून चुकी झालेली आहे, त्या गोष्टी स्वीकाराव्या आणि स्वीकारण्याची शक्ती ज्याच्याकडे असते ना, तो कधीच या जीवनामध्ये उपाशी मरणार नाही आणि कधीच या जीवनामध्ये एकटं पडणार नाही आणि कधीच या जीवनामध्ये स्वतः स्वामी त्याची साथ सोडणार नाहीत. हे विचार खूप महत्त्वाचे आहेत, जे विचार तू ऐकत आहेस. कारण की स्वामी स्वतः म्हटले होते की माणसाने जर चांगले विचार त्याच्या मनामध्ये ठेवले तर चांगले कृत्य हे अचानक घडून येतात, चांगले कृत्य हे न कळत घडून येतात आणि न कळतच आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. तो फरक आज तुला जाणवणार आहे, तुझे आयुष्य सुद्धा बदलणार आहे. आज फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. या आयुष्यामध्ये बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी घडतात ज्या गोष्टी आपल्याला दुःख देतात. या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडतात जी गोष्ट आपल्याला आनंद देतात. फक्त आनंदातून कधीच त्या गोष्टीचा गर्व करू नये आणि दुःखातून कधीच आपण खचून जाऊ नये. हीच स्वामींची शिकवण आहे. जेव्हा जेव्हा तू जाशील काळोखात, तेव्हा तेव्हा स्वतः तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नकोस, स्वतः स्वामी धरतील तुझा हात. कारण की माणूस हा स्वतःचे भविष्य स्वतः ठरवतो, माणूस हा स्वतःचे आयुष्य स्वतः लिहितो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बऱ्याच लोकांना आयतं मिळतं तर बऱ्याच लोकांना कमवून खायला लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या लोकांना अगोदरपासूनच सर्व काही मिळालेलं आहे, जर त्या लोकांनी त्या गोष्टीची किंमत ठेवली नाही तर ती गोष्ट सुद्धा बर्बादीला लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये सर्वात श्रेष्ठ माणूस तोच आहे ज्याच्याकडे काहीच नाही आणि तो प्रत्येक गोष्ट मिळवण्याची ताकद ठेवतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी आणि यशस्वी होण्याची ताकद ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे आयुष्य ठरवत असते. माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे भविष्य ठरवत असते. आज कितीही तुझ्याकडे वेळ नसला, आज तू कितीही मेहनत करत असलास, तरी कधी धीर सोडू नकोस, तरी कधी प्रयत्न करायला सोडू नकोस. कारण की प्रयत्न एकदा का तू सोडलेस, त्यानंतर या कलियुगामध्ये तुझ्या मनासारखी इच्छा कधी होणार नाही. तुझी इच्छा कधीही पूर्ण होण्याचे स्वप्न तुझे कधी पूर्ण होणार नाही. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तुला पूर्णतः मनातून बदलून टाकतील, तुझे पूर्णतः विचार बदलून टाकतील, तुझे पूर्णतः वागणूक बदलून टाकतील. तू फक्त आज स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त आज स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सत्याचा मार्ग हा अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू नक्कीच कोणाचं वाईट करून या कलियुगामध्ये जगत असशील, कोणाचं वाईट करून या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये जगत असशील, तर तुझ्यासोबत सुद्धा तेच घडणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस. सत्याच्या मार्गावरून, चांगल्या मार्गावरून कमवून खा. भले तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णतः तुझे इच्छा पूर्ण होत नसतील तरी सुद्धा तू तुझे आयुष्य ढकल, तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा. कारण की स्वामी स्वतः परीक्षा घेत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वतः स्वामी तुला पाहत आहेत. आज तुझ्यावरती लोक हसत असतील, आज तुझ्या परिस्थितीबद्दल लोक बोलत असतील, तर लोकांना बोलू दे. आज बरीच लोक आपल्याबद्दल, आपल्या वाईटावर टपलेली असतात, आज बरीच लोक आपला वाईट करून गेलेली असतात, आज बऱ्याच लोकांनी आपल्यासोबत छळ कपट केलेलं असतं. पण त्या लोकांचा विचार कधी करू नका, कारण की
त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे, त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. एक गोष्ट तुला सांगतो, प्रत्येक कर्माची फळं इथेच भोगून जायचं आहे. जसा आलेला आहेस तसा जायचा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, हा महत्त्वाचा टप्पा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. पण यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच भाग्यवंत ठरवेल. पण सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा, आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. ईश्वर तुमच्या अंतःकरणात वास करतो. ईश्वर तुमच्या सोबत तुमच्या प्रत्येक वाईट वेळेमध्ये, तुमच्या प्रत्येक संकटाच्या काळामध्ये तुझ्या सोबत उभा राहील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडते ना, ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ते तुझ्यावर आहे की तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळ कसा घालवतोयस, तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळेमध्ये स्वतःला कसा सावरतोयस. आज बरेच दुःख असतील आपल्या आयुष्यामध्ये, आज बरेच व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असेल, आज बरेच दुःख असतील, आज बरेच संकट असतील, आज आयुष्य चालवण्यासाठी खूप कर्जबाजारी असशील, आजारी असशील, आज बऱ्याच गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये सतावत असेल. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, धीर कधी सोडू नकोस, धीर कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच लोभ आणि मोह त्यागा, लोभ आणि मोह त्यागा. मुक्तीचा मार्ग सुलभ होईल, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. स्वामींचे विचारांमध्ये जो आनंद मिळतो, स्वामींच्या शब्दांमध्ये जो आनंद मिळतो, तो आनंद तुला कुठेच मिळणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामींच्या शब्दांनी काय सांगितलेलं आहे, लोभ आणि मोह त्यागा. लोभ आणि मोह हे आपल्याला कायम या कलियुगामध्ये फसवत राहतील. मोहमायेची दुनिया आहे, लोभी दुनिया आहे. या दुनियेमध्ये प्रत्येक माणसाला जेवढं मिळालं तेवढं कमी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टींना त्यागून टाक. त्या गोष्टी तुझ्या मनात जास्त ठेवू नकोस. फक्त तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या कर्मांचा विचार कर. आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल, अशा गोष्टी कर. तुला नक्कीच सांगतोय, प्रत्येक धन दौलत पैसा, या जीवनातील प्रत्येक सुख हे तुझ्या आयुष्यामध्ये येणार. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला एक कालावधी लागतो. एक गोष्ट तुला सांगतो, बऱ्याच वेळापासून एक स्वामींचा भक्त होता, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. आणि त्याचे आयुष्य असे बदलले की कधी त्याला कोणत्याही गोष्टीची इच्छा राहिली नाही, कधी त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही. आणि आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, त्याचा कुटुंब हा त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे. वेळेचा खेळ आहे. या वेळेच्या खेळेमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या वेळेच्या खेळेमध्ये तुझे आयुष्य घडणार आहे. वेळेची किंमत ठेव, परिस्थितीची किंमत ठेव. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे, वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. आणि नक्कीच आज वेळ खराब असेल तर कधी त्या वेळेसाठी रडू नकोस. कारण की आज बरीच लोक आहेत ज्या लोकांची वेळ परिस्थिती आपल्यापेक्षा सुद्धा विकट असेल, आपल्यापेक्षा सुद्धा खूप खराब असेल, पण ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये जगत आहेत. आपण नुसतं विचार करतो आपल्यापेक्षा किती मोठी माणसं आहेत, आपल्यापेक्षा किती मोठी लोक आहेत, त्यांचं आयुष्य किती सुखी आहे. फक्त आपल्यापेक्षा सुद्धा बरीच अशी लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत. आणि नक्कीच स्वामींचे विचार आज तुला भाग्यवंत ठरवत राहील. फक्त सतत शिकत राहा, स्वामींचे विचार सतत ऐकत राहा. कारण ज्ञानच तुला योग्य मार्गावरती नेईल, तुझे मार्गदर्शनच तुला योग्य मार्गावरती नेईल. आणि स्वामींचे मार्गदर्शन तू आता ऐकत आहेस, स्वामींचे ज्ञान तू आता घेत आहेस आणि तेच ज्ञान तुझे आयुष्य पूर्णतः ठरवून देईल. तेच ज्ञान जर तू तुझ्या मनात ठेवलेस, तुझ्या आचरणात ठेवलेस, तर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःख सतावणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी प्रत्येक गोष्ट स्वामींना माहिती आहे, तुझे प्रत्येक दुःख स्वामींना माहिती आहे. तू फक्त वेळेवरती विश्वास ठेव, तुझ्या मनामध्ये संयमता बाळग. बघ, प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. आणि नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. या गोष्टी तर तुला भाग्यवंत आणि भाग्यशाली तर ठरूनच राहतील. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधीही या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं,
का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्येच एवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस.
आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस, कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते, त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा, आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो, ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे, कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधी असून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा,
प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका, कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका, कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की जो तो मार्ग तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे, तुम्हाला हात पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तर समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात हे ज्या गोष्टी आपण वारंवार करतो त्याच गोष्टी परमेश्वर पाहत असतो. आपलं हे आयुष्य एक मोहमाया आहे, आपले आयुष्य हे एक खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. सर्वप्रथम या जीवनामध्ये सर्व काही मोहमाया आहे, धन पैसा लोभ, त्यानंतर सर्व काही मोहमाया आहे. फक्त परमेश्वर एवढा पाहतो की कोणता माणूस चांगला आहे, कोणता माणूस चांगला नाही. जर या जीवनामध्ये माणुसकी जपलात, जर या आयुष्यामध्ये माणुसकी जपलात तर आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. हे स्वतः मी लिहून देतो, कारण की जो व्यक्ती चांगलं करतो त्या व्यक्तीसोबत चांगलंच होतं. फक्त ज्या व्यक्ती चांगलं करतो पण त्याच्या आयुष्यामध्ये अजून सुद्धा वाईट घडत असेल तर फक्त एवढेच विचार करा की माझी परीक्षा चालू आहे, माझी जी ही वेळ आहे ती वेळ खराब आहे. कारण की स्वामींना वेळ बदलण्यास वेळ लागत नाही, स्वामींना चमत्कार करण्यास वेळ लागत नाही. स्वामी फक्त पारख करत असतात की कोणता व्यक्ती बरोबर आहे, कोणता माणूस बरोबर आहे, कोणता माणूस त्या लायकीचा आहे जो माणूस सुखी राहू शकतो. जर तुम्ही सर्व काही नीट केला तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या ह्याच गोष्टी आहेत, कर्म, त्यानंतर तुमचे कृत्य, तुमचे विचार आणि त्यानंतर तुमच्यातील संयमता आणि त्यानंतर तुमच्यातील मेहनत. जर तुमच्यात चांगली मेहनत करण्याची कष्टाळूपणा असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी उपाशी राहणार नाही. जर तुमच्यामध्ये संयमता असेल, जर तुमच्यामध्ये वाट पाहण्याची शक्ती असेल, जर तुम्ही सर्व काही सहन करू शकता तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. जर तुमच्यामध्ये सर्व काही अशा गोष्टी असतील ज्या गोष्टी तुम्ही करताय, जर तुमच्यामध्ये चांगले कर्म असतील तर तुमच्यासोबत कधी वाईट घडणार नाही. जर तुमचे चांगले विचार असतील तर तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करणार नाही. या सर्व गोष्टी समजून घ्या. या सर्व गोष्टी एक मोहमाया आहेत. परमेश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराची भक्ती करा, परमेश्वराची भक्ती करा. कधी कोणत्या प्रकारचे दुःख अडचणी आयुष्यात येणार नाही. ही गोष्ट मी सांगतो कारण की स्वतः स्वामींनी एवढे मोठे मोठे चमत्कार घडून आणले आहेत. स्वतः स्वामी प्रत्यक्षात अक्कलकोटात आलेले आणि अक्कलकोटामध्ये येऊन बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून गेले. आंधळ्याला डोळे दिले, ज्याला चालता येत नव्हतं त्याला चालायला दिला. मृत माणसाच्या आयुष्यामध्ये
मृत माणसाच्या देहामध्ये त्यांनी जीवन दान दिला। एवढे मोठे मोठे चमत्कार स्वतः स्वामींनी माणसांसमोर घडून आणले। तेव्हा जे स्वामींचे भक्त झाले त्या भक्तांचा विश्वास आजपर्यंत स्वामींवरती कमी झाला नाही आणि अजूनपर्यंत स्वामी मोठे मोठे चमत्कार घडून आणतात, कारण की स्वतः स्वामी जाताना म्हणालेले की नक्कीच मी तुमच्या सोबत आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त माझी आठवण काढ। मनापासून स्वामींना आवाज देशील, स्वामी तुझ्या सोबत राहतील। मनापासून स्वामींना पुकारशील, स्वामी तुझ्या सोबत येतील। प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी सोबत येतील। स्वामींवरती विश्वास शेवटपर्यंत ठेव। आजपर्यंत कोणत्याही स्वामी भक्तांचा विश्वास स्वामींनी तुटून दिलेला नाही। तू फक्त वेळेची वाट पहा, तू तुझ्या प्रत्यक्ष वेळेची वाट पहा, त्यानंतर बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडून येतो। प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो, एक कालावधी लागतो, त्या कालावधीनंतर सर्व काही बदलून जातं। आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख असेल, आज तुला अत्यंत महत्त्वाची गोष्ट एकच सांगेन, जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख असतील, तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख जास्त प्रमाणात आले नाही, आज तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही नीट आहे, तर फक्त एवढेच लक्षात ठेव की वाईट वेळेमध्ये काय असतं। वाईट वेळेमध्ये आपल्याला सर्व काही सोसावं लागतं आणि चांगल्या वेळेमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा माज येऊ शकतो। अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचे दोन गोष्टी आहेत ज्या गोष्टी मनुष्याला बर्बाद करून टाकतात, ते म्हणजे लोभ आणि त्यानंतर आपल्याला त्या आयुष्यामध्ये कधीही लोभ करायचा नाही आहे। जर या आयुष्यामध्ये जर तुम्ही लोभ केलात, त्या आयुष्यानंतर तुम्ही स्वार्थीपणा केलात, या दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकतील। स्वार्थीपणा आणि लोभ। जर तुम्ही आयुष्यामध्ये हावभाव केलात, एखाद्या गोष्टीची जास्त हावभाव केलात, पैशांची जास्त हावभाव केलात, त्यानंतर जर तुम्ही आयुष्यामध्ये स्वार्थासाठी जगलात की माझं होऊ दे चांगले, ह्याचं काही नाही, त्याचं नको होऊ दे चांगलं, माझं सर्व काही चांगलं होऊ दे, या दोन गोष्टींसाठी जर तुम्ही आयुष्य जगत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर बर्बादी लागू शकते। तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख येतील, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। स्वामींचे हे जे विचार आहेत ते विचार मनुष्याला भाग्यवंत ठरवतात। हे चांगले चांगले विचार जर तुम्ही रोज ऐकलात तर नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल। तर चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस। आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती सुद्धा नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव। येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णाचे ठरून जाणार आहेत। आता यापुढील स्वामीं संदेश, यापुढील स्वामींचे विचार हे तुला पुन्हा भाग्यवंत ठरवतील। इथून फक्त 15 ते 20 मिनिटं ऐकून बघ, त्यातच बघ तुला किती फरक जाणवणार आहे। चुकूनही दुर्लक्ष करू नकोस। आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे। कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो। नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच। फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती। नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार, पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका। ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस। जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत। आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे। तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील। तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे आयुष्यामध्ये। जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो। कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे। आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा। सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे। प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे। सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे,
स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहेत, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल. आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल. स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावून येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल. आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते. वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचा आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही, कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल, कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच त्यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर.
संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे. विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या कायम लक्षात ठेव. स्वतः स्वामी तुला प्रत्येक वाईट वेळेत तुझी साथ देतील. तुला प्रत्येक तुझ्या वाईट काळामध्ये तुझ्या सोबत उभे राहतील. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये तुला ते जाणवत नसतील, पण नक्कीच ते तुझ्या पाठीशी आहेत. नक्कीच तुझी परीक्षा चालू आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे. तुझ्या इच्छा तुझ्या हातात आहे. तुझी मनस्थिती ही तुझ्या हातात आहे. तुला जर तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट घडवायची असेल ना, तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव. तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट स्वामींवर लोटू नकोस. प्रत्येक मनासारखी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींपुढे तू नक्कीच अपेक्षा ठेव, पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा कर. कारण की आयत्या हाती आणि रिकाम्या हाती काहीच मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने मेहनत करतो, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने प्रयत्न करतो, तोच व्यक्ती या कलियुगामध्ये यशस्वी ठरतो. त्याच व्यक्तीचे प्रत्येक स्वप्न या कलियुगामध्ये पूर्ण होतात. तर हेच महत्त्वाचे विचार नाहीयेत, हेच महत्त्वाचे मुद्दे नाहीयेत. आयुष्य हे एका क्षणाचं आहे. त्याला नक्कीच तुम्ही सुंदर बनवू शकता. आयुष्यामध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, उद्याचा दिवस आपल्याला बघायला मिळेल का नाही, किंवा उद्याच्या दिवशी आपल्यासोबत काय घडणार आहे, या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती नाहीयेत. हे वेळेवेळेचं खेळ आहे. कलियुग सुद्धा आहे वेळेवेळेचं खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळामध्ये ज्याने वेळेची किंमत समजली, त्याची वेळ अशी बदलेल की कोणासमोर कोणत्याही गोष्टीची भीक मागण्याची वेळ येणार नाही. कोणासमोरही कोणत्याही माणसासमोरही हात जोडण्याची वेळ येणार नाही. नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे पूर्णतः मानसिकता बदलून टाकणार आहे. स्वामींच्या शब्दांमध्ये आज वेगळी ऊर्जा लपलेली आहे. स्वामींच्या विचारांनी आज तुझे पूर्णतः आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणून स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐक. स्वामींचे शब्द हे शेवटपर्यंत ऐक. नक्कीच ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो की आजचे हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐक, ते तुमच्या हितासाठी आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. आज मानसिकता माणसाची अशी झालेली आहे की आजूबाजूचं परिसर बघून सुद्धा माणसाची मानसिकता बदलून जाते. कारण की आज बऱ्याच ठिकाणी अन्याय चाललेला आहे. आज बऱ्याच ठिकाणी छल कपट, बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्या गोष्टी माणसाला त्याच्या बर्बादीच्या मार्गापर्यंत नेतात. तर तेच महत्त्वाचे मुद्दे, तेच महत्त्वाचे टप्पे तुला सांगत आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक, तू फक्त शेवटपर्यंत ऐक. कारण की याच गोष्टी तुला सातत्याने तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि नक्कीच सतत शिकत राहा. स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखा. सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखत राहा. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवाल, तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये यशस्वी ठराल. तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये भाग्यवंत ठराल. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, आपण कोणत्या गोष्टीकडे जातोय हा आपल्यावरती अवलंबून आहे, हा आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी मानसिकता हे तुझे भविष्य ठरवेल. कारण की एखाद्या माणसाची मानसिकता कशी असते, एखाद्या माणसाची मानसिकता वाईट असते, तर एखाद्या माणसाची मानसिकता चांगली असते. एखादा माणूस वाईट गोष्टीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट शोधून काढतो, तर एखाद्या माणसाला चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा एखादी पण चांगली गोष्ट दिसत नाही. ही आपली मानसिकता आहे. एकासोबत वाईट घडत असेल, एकासोबत वाईट होत असेल, तर त्याला पण चांगल्या नजरेने बघा की आपल्याकडून त्या व्यक्तीला काय मदत होईल. जर एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण वाईट नजरेनेच बघितले तर ते आपल्याला वाईटच वाटणार. पण एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण चांगल्या नजरेने त्याबद्दल विचार केला तर त्या वाईट गोष्टीला बदलण्याची ताकद सुद्धा आपल्या मनामध्ये येईल. हेच स्वामींचे विचार आहेत, हेच स्वामींचे शब्द आहेत. स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी माणसांमध्ये
आलेले, स्वतः स्वामी त्यांच्या भक्तांमध्ये आलेले. का? कारण की स्वामी म्हणतात चमत्कार हा घडत नाही, चमत्कार हा घडवून येतो. चमत्कार हा होणार नाही, चमत्कार हा तुमच्यावरती अवलंबून असतो. तुझे आयुष्य तुला बदलण्याची संधी तुला वारंवार मिळत राहील. हे युग आहे, या युगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट ही समजत राहील, प्रत्येक गोष्ट तुला शिकावी लागेल आणि प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. नक्कीच तुझे विचार, तुझे कर्म, तुझे भाग्य हे तुझे आयुष्य बदलणार. तू आज कितीही परमेश्वरासमोर कितीही हात जोड, तू कितीही मंदिरात गेलास, तू कितीही देवासमोर गेलास आणि हात जोडलेस माझे आयुष्य बदल, पण तुझे या आयुष्याच्या खेळामध्ये तुझे कर्म चांगले नसतील, या आयुष्याच्या खेळामध्ये तुझी वागणूक चांगली नसेल, माणूस म्हणून तू माणूस बोलण्याच्या लायकीचा नसशील, तर या कलियुगामध्ये तू कितीही परमेश्वरासमोर हात जोड, तू कितीही देवाचे नमस्कार, पण त्या आयुष्यामध्ये तुला कधीच तुझ्या मनासारखं घडणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनामध्ये आपल्या सुंदरता हवी, मनामध्ये आपल्याला स्वतःचा आदर हवा, की मी या कलियुगामध्ये एक माणूस आहे. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझी वागणूक खरंच तुझे आयुष्य बदलेल. आज हे स्वामींचे विचार खरंच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त आजचे हे स्वामींचे शब्द दुर्लक्ष करण्याचं चुकूनही प्रयत्न करू नकोस. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. वाईट कर्मांचे परिणाम टाळता येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण वाईट कर्म करतो, त्याचे परिणाम टाळता येत नाही. त्यामुळे नेहमी चांगले कार्य करा, कारण की धैर्याने कार्य करा, कारण की देव तुमच्या सोबत आहे. आपल्या कार्यात विश्वास ठेवा, कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत आपल्याला आयुष्यामध्ये दरवाजे उघडून देतात, जे की सुखाचे दरवाजे असतात. श्रम आणि नक्की श्रद्धा, तुझे कष्ट आणि तुझी भक्ती हे तुझे आयुष्य बदलेल. स्वामींची भक्ती नेहमी मनात ठेव, नेहमी स्वामींचे विचार मनात ठेव, नेहमी स्वामींचे शब्द, स्वामींचे नाव हे जपत राहा, पण त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा बाळा, त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा. कारण की या कलियुगामध्ये कोणतीच गोष्ट कधीच कोणाला आयती मिळालेली नाही आणि बऱ्याच लोकांनी ज्या गोष्टीची किंमत केलेली नाही, ती गोष्ट त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. आणि ज्या गोष्टीसाठी एखादा माणूस वारंवार प्रयत्न केलेला आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच स्वामींनी दिलेले आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच परमेश्वराने दिलेले आहे. परमेश्वराचे हेच शब्द आहेत, परमेश्वराचे हेच विचार आहेत, की नक्कीच स्वतःला ओळखा. नक्कीच या कलियुगामध्ये स्वतःचे काम कितीही छोटे मोठे असेल, तू आज कोणतेही कार्य करत असशील, ते कार्य भले छोटे असेल, ते कार्य भले मोठे असेल, ते कार्य तुझ्या मनापासून कर. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश प्राप्त होईल, ज्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला ओळखून जाशील. नक्कीच हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. तर आयुष्यामध्ये फक्त स्वामींचे विचारच आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेऊ शकतात. कारण की जेव्हा प्रत्येक माणसाने स्वामींवरती विश्वास ठेवलेला आहे, तेव्हा प्रत्येक माणूस हा भाग्यवंत ठरलेला आहे. जर तुम्हाला डोळे बंद करून स्वामींवरती विश्वास असेल, तर नक्की शेवटपर्यंत पाहून घ्या. आणि सर्वप्रथम जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस, तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास, तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर सांगतात, ईश्वर सांगतात, जो व्यक्ती दुसऱ्या आनंदामध्ये आनंदी राहील, तो त्याच्या आयुष्यामध्ये कायम आनंदी राहील. या जीवनामध्ये काहीच आपल्याकडे राहणार नाही आहे, या जीवनामध्ये आपल्याला काहीच मिळणार नाही आहे. सातत्याने ज्या आपल्याला आवडत्यात गोष्टी, त्या म्हणजे पैसा, धन, दौलत, त्यानंतर आपल्याला जे काही मोहमाया आहे या दुनियेतील, ज्या गोष्टी आपल्याला वारंवार आवडतात, त्या गोष्टी आपल्याकडे शेवटपर्यंत राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुला फक्त स्वामींची साथ हवी आणि त्यानंतर या जीवनामध्ये सुख हवा, तर नक्की स्वामींची श्रद्धा मनापासून कर, स्वामींची भक्ती मनापासून कर. बघ, त्या दिवसापासून नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि यापुढील स्वामी संदेश तुला अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगून जाणार आहे, ज्या गोष्टी तू आयुष्यामध्ये ऐकल्यास सुद्धा तरी सुद्धा त्या गोष्टी तुला अनुभवायला मिळतील. आणि जेव्हा तू चांगले विचार तुझ्या मनात टाकशील, जेव्हा चांगले विचार ऐकशील, तेव्हा तुला फक्त आयुष्यातील प्रत्येक एक अशी गोष्ट आठवेल, ज्या वेळेस तू चुकला आहेस, आणि ती चुकी सुद्धा तुला माफी स्वामींसमोर मिळेल. आणि नेहमी लक्षात ठेव, जेव्हा स्वामींनी
चमत्कार घडवलेला आहे, जेव्हा जेव्हा स्वामींनी स्वतः तुझ्या आयुष्यामध्ये येऊन चमत्कार घडवलेला आहे, तेव्हा तेव्हा स्वामींनी त्या गोष्टी दाखवल्या नाही आहेत. आज स्वामी तुझ्यासोबत उभे आहेत, पण तुला ती गोष्ट समजत नाही आहे, तुला ती गोष्ट कळत नाही आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात तेव्हा फक्त एवढेच लक्षात ठेवायचे की स्वतः स्वामी आपली परीक्षा घेत आहेत, स्वतः परमेश्वर आपली परीक्षा घेत आहेत. आज आयुष्यामध्ये कितीही त्रास होऊ दे, कितीही मोठे दुःख येऊ दे, कितीही मोठी पैशांची प्रॉब्लेम येऊ दे किंवा कितीही मोठी नात्यांचा प्रॉब्लेम येऊ दे, काही ना काहीतरी होऊन तरी कोणता ना कोणता तरी मार्ग निघतो. आणि जे घडतं या जीवनामध्ये, जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये बरेच काही अशा गोष्टी घडतील आणि नंतर तुला समजेल की आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आलेले आहे, गेल्या 1-2 वर्षानंतर तुला समजेल की नक्कीच आज जर ही गोष्ट घडली नसती तर माझ्या आयुष्यामध्ये हा पडाव कधी आला नसता, माझ्या आयुष्यामध्ये हा प्रकल्प कधी आला नसता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जर येणाऱ्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी सुखी राहणार आहेस तर आत्ताच्या वेळेमध्ये तुला दुःखी राहणं भाग आहे. कारण की जो वाईट वेळ बघतो त्याला चांगली वेळ पाहण्याची संधी सुद्धा स्वामी देतात आणि जो चांगली वेळ बघतो त्याला वाईट वेळ पाहण्याची संधी सुद्धा स्वामी देतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये तुला प्रत्येक गोष्ट अनुभवायला लागणार आहे. आज वाईट वेळ असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, मला कष्ट करायचे आहेत, मला काही ना काहीतरी करून या जीवनामध्ये पुढे यायचं आहे. वारंवार प्रयत्न करत राहा, बघ यश तुझ्या दाराशी येईल. आणि जर आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख असतील तर फक्त त्याचा अहंकार माज करू नको, तुझ्या आयुष्यामध्ये कायम सुख राहणारच आहे. कारण की अहंकार आणि माझामध्ये प्रत्येक माणूस बुडालेला आहे. अहंकार जेव्हा जेव्हा माणसामध्ये आलेला आहे तेव्हा तेव्हा तो माणूस बर्बाद झालेला आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वार्थासाठी कधीच कोणती गोष्ट करू नकोस, ही सुद्धा गोष्ट कायम लक्षात ठेव. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगणार आहे त्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरून जाणार आहेत. त्या सर्व गोष्टी तुला प्रत्येक एक महत्त्वाचा मुद्दा सांगून जाणार आहेत. म्हणून आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत पाहून बघ. या नवरात्रीमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून येणार आहे. येत्या 10 ते 15 मिनिटाच्या आत तुला महत्त्वाच्या गोष्टी समजून जाणार आहेत. ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या गोष्टी वारंवार ऐकत जा. चांगले विचार आहेत, चांगले विचार दुर्लक्ष करू नकोस. थोडा वेळ फक्त आज स्वामींसाठी काढ, बघ प्रत्येक गोष्ट तुला समजून जाईल. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी
आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का. जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते. आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट
एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15-15, 20-20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका, कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा